श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम शांति शांति शांति। आपला प्रवचनाचा विषय आहे बालसंस्कार। या अगोदरच्या सत्रात आपण मूल ज्यावेळेस युवा अवस्थेमध्ये म्हणजे वय 12 ते 18 वर्ष या वयात जेव्हा मूल पदार्पण करतं, ते मूल कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करतं, त्या मुलावर संस्कार कशा प्रकारचे होतात, कोण संस्कार करतात, मुलं कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करतात याबद्दल आपण चर्चा करत आहोत। आता काय होतं बघा, युवा अवस्था संपल्यानंतर वय 12 ते 18 वर्ष संपल्यानंतर मूल काय करतं, हे मुलं नंतर कॉलेजसाठी परत बाहेर गावी म्हणजे बाहेरच्या शहरामध्ये किंवा एखाद्या वेळेस परदेशाला पण जातात, बाहेर शहरामध्ये जातात, हॉस्टेलमध्ये राहतात। त्यावेळेस काय होतं की आपलं लक्ष किंवा आपलं नियंत्रण राहत नाही, ते दूर असल्यामुळं आपण दररोज ते मूल काय करतं यावरती लक्ष ठेवू शकत नाही, आपण त्याच्यावरती संस्कार करू शकत नाही। मग त्यावेळेस मूल काय करत असतं, ते स्वतःच अगोदरचे जे संस्कार झालेले असतात त्या पायावरती, त्या भक्कम पायावरती पुढचा त्याचा वाटचाल चालू होते आणि स्वतःच ते ज्ञान ग्रहण करत असतं, स्वतः शिकत असतं आणि मित्रमंडळीबरोबर चर्चा करून त्यांचे त्या कॉलेजमध्ये मित्र जास्त असतात, मित्राबरोबर चर्चा करतात। पण जर त्या मुलावरती अगोदर चांगल्या प्रकारचे संस्कार झालेले असले तर मुलाचं पुढचं भविष्य चांगलं असतं। तर पुढे हे जे कॉलेजमध्ये जाणार असतात त्यावेळेस काय करायला पाहिजे की आता आपण या काळामध्ये म्हणजे युवावस्थेमध्ये मुलाला एक जबाबदारीची जाणीव करून द्यावी। म्हणजे तो आता स्वतंत्र राहणार आहे, स्वतंत्र अभ्यास करणार आहे, शहरात जाणार आहे आणि कॉलेजमध्ये राहील, हॉस्टेलमध्ये राहील, तो स्वतंत्र राहील। त्यामुळं काय करायचं की या मुलाला जबाबदारीची जाणीव करून द्यावी। म्हणजे पहिले फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असते, कुटुंबाची जबाबदारी, नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे समाजाची जबाबदारी आणि शेवटी देशाची जबाबदारी किंवा देशाची रिस्पॉन्सिबिलिटी। देशप्रेम हे जागृत अदा करायला पाहिजे। नंतर आपण काही हिच्याबद्दल सांगू शकत नाही, कारण तो दूर गेलेला असतो। तर ह्या काळामध्ये फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा किंवा कुटुंबाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, देशाची जबाबदारी याबद्दल जाणीव करून द्यावी। आता काय मला इथे एक उदाहरण आठवतं की गेल्या वर्षी आम्ही माझ्या लहान मुलगा इंग्लंडला राहतो, कोवंट्रीमध्ये सर्व्हिस करतो, तिकडे गेलो होतो। नात आहे। नातू त्यावेळेस 4थीत शिकत होता, नात शाळेत जाणार होती। आम्ही त्यावेळेस तिथे गेलो होतो, गेल्या वर्षी गेलो होतो आणि मी काय करायचं, मधून माझ्या नातवाला शाळेत सोडायला जायचं आणि घेऊन पण यायचं शाळेतून। शाळा ही 2 किलोमीटर लांब होती। तिथे एक आणखी पाहिलं की शाळा जरी 2 किलोमीटर असली तर सर्व मुले आणि पालक हे चालत जातात, कोणीही 2 व्हीलर म्हणा किंवा कारनं जात नाही। फार क्वचित जे दूर असतात तेच फक्त कारनं येतात, स्कूटर तर तिकडे आणि मोटरसायकल फार कमी आहेत। दूरचे जे मुलं आहेत ते फक्त कारने येतात। जवळचे 2-3 किलोमीटरच्या एरियातील असलेले मुलं आणि पालक ते चालत येतात। तर मी माझ्या नातवाला सोडायला जायचं आणि घेऊन यायचं शाळा सुटल्यानंतर। मग एके दिवशी तो काही पाऊंड जमा करत होता आणि त्याचा एक गुल्हा होता
त्याचा एक आपण म्हणतो ना बनी बँक असते लहान मुलाची, त्याच्यातनं पैसे काढत होता, म्हणजे पाऊंड काढत होता आणि ते जमात करत होता आणि तो घेऊन निघाला. मी म्हटलं कशासाठी घेऊन चालला असतो हे एवढे पैसे एवढे पाऊंड? तर तो म्हणे मी आज शाळेत देणार आहे. शाळेत कशासाठी? शाळेत म्हणे एक फंड असतं, त्या फंडामध्ये आपण पैसे जमा करायचे आणि शाळा ते ज्या फंडामध्ये ज्या जमलेले पैसे असतात ते गरजू विद्यार्थ्यांना किंवा दुसरीकडे आणखीन ज्यांना गरज असते त्याच्यावरती ते मदत करतात. आणि असं एक सोशल फंड म्हणून आहे शाळेमध्ये, त्याच्यामध्ये मी नेहमी जमा करतो म्हणे. आणि हे माझे आईबाबांनी खाऊला दिलेले पैसे किंवा आणखीन कोणी मला दिलेले पैसे, वाढदिवसाला म्हणा किंवा कशामध्ये वेळेस असलेले पैसे हे माझ्या मनी बँकमध्ये ठेवत असतो आणि हे पैसे हे पाऊंड मी शाळेत जमा करतो. मग तो नातू काय म्हणाला, बाबा म्हणे तो मला आजोबा म्हणतो, आजोबा म्हणे हे माझं काहीच नाही म्हणे. माझ्या वर्गात एक मुलगा आहे, मी जास्तीत जास्त 25 किंवा 50 पाऊंडपर्यंत देतो. तो माझा जो मित्र आहे माझ्या वर्गातला तो तरी 200-300 पाऊंड देतो. म्हटलं एवढं कसं देतो तो, एवढे कुठून मिळतात त्याला? तर तो म्हणे तो स्वतः कमावतो आणि स्वतःच्या कमाईतले पैसे देतो. मग मी काय म्हणालो की अरे म्हणजे तू इथं काय लहान मुलं नोकरी करतात का, पैसे कमावतात का? नाही म्हणे, पैसे नाही कमावत. तो स्वतः तिथं एक पद्धत आहे, म्हणजे कसं आहे की इंग्लंडमध्ये घरी नोकर मिळत नाही, घरातले काम स्वतःच करावं लागतात. झाडू पोछा म्हणा किंवा भांडे घासणे म्हणा, कपडे धुणे आणि गार्डनिंग ही स्वतःचे घरातले कामं स्वतःच करावं लागतात, कोणी नोकर भेटत नाही. मग मी काय करतो, सुट्टीच्या दिवशी काही घरातले कामं करतो. मग माझे बाबा म्हणजे त्या मुलाचे वडील त्याला कामाचे काही पैसे देतात, तो स्वतः काम केला की त्याचे पैसे देतात. मग हे पैसे जमा करतो. आता एके दिवशी गार्डनिंग केलं, म्हणजे गवत कापलं मशीननं की आणखीन काही काम केलं, किंवा एके दिवशी त्यांनी घरातलं व्हॅक्यूम क्लिनिंग केलं. तर असं केल्यानंतर त्याचे वडील त्याला पैसे देतात, म्हणजे पाऊंड देतात. तो पाऊंड जमा करतो आणि जमलेले पाऊंड समजा 200 आहेत पाऊंड किंवा 300 पाऊंड आहेत, हे तो शाळेत आणून या फंडामध्ये जमा करतो. मी तर काहीच करत नाही, मी तर 40-50 जास्त असले तर मी जमा करतो. पण तो माझा मित्र, माझ्या वर्गातला मित्र इतके पैसे तो जमा करतो. म्हणजे काय की ही त्या लहान वयामध्ये 10-12 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा मुलांना एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जाणीव झालेली असते जबाबदारीची, की आपण तरी काहीतरी ह्या समाजासाठी करायला पाहिजे. त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. आणि दुसरी स्वतः काम करण्याची, स्वतः कष्ट करण्याची एक सवय लागते. अशा प्रकारचा मी तिथं अनुभव घेतला. तिथं आणखीन एक मला वाचण्यामध्ये एक गोष्ट आली की तिथं काय पाहुणे, तिथं 10वी-12वी झाल्यानंतर नोकरी मिळते कुठेही मॉलमध्ये किंवा आणखीन काही ठिकाणी, गॅरेजमध्ये म्हणा की कुठं अशा ठिकाणी नोकरी मिळत असते. मग एक मुलगा तो काय म्हणाला की बाबा म्हणे, म्हणजे त्याच्या वडिलाला म्हणाला, बाबा मी जास्तीत जास्त 10वी-12वीपर्यंत शिकेल आणि तिच्यानंतर मी नोकरी करणार. म्हटलं का नोकरी का करणार? नाही म्हणे, आता मला अभ्यास करायचा नाही, 12वी नंतर मी काय करेन, नोकरी करेन. म्हटलं कुठं नोकरी करशील? कुठे करेन म्हणे, मॉलमध्ये करेन किंवा गॅरेजमध्ये करेन. तुला किती पैसे मिळतील, किती पगार मिळेल? तर म्हणे 1000 पाऊंड मिळेल. 10वी-12वी केल्यानंतर जास्त किती मिळणार हो? 1000 पाऊंड मिळेल. आणि त्या 1000 पाऊंडमध्ये माझं संसार किंवा माझं गुजराण होईल. आणि म्हटलं 1000 पाऊंडमध्ये कसं होणार? तो 1000 पाऊंडमध्ये एक महिनाभर कसं तुझा खर्च भागेल म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. बरं म्हणे, कसं सांग म्हणे, कसं राहणार? आता तू 18 वर्षाचा झालास, मग त्यावेळेस काय करावं लागेल?
तुला स्वतंत्र राहावं लागेल. तिथं एक प्रथा आहे, जरुरी कंपल्सरी नाही आहे, परंतु मुलं ज्यावेळेस मोठे होतात ते स्वतंत्र राहतात. काही मुलं राहतात आईवडिलाबरोबर, परंतु काही मुलं स्वतंत्र राहतात. तर तो म्हणे मी स्वतंत्र राहील. बरं, म्हणजे स्वतंत्र राहील तर मग घर घ्यावं लागेल. बघ आपण किती इथं भाडं देतो, आपण जवळजवळ 1000 पाऊंड इथं भाडं देतो. मी एवढं मोठं घर घेणार नाही म्हणे, मी लहान घर घेईन. बरं किती लहान घेशील? 400-500 तर पाऊंड द्यावं लागतील ना. नाही म्हणे, लहान घेईन, छोटंच घेईन, एक रूम आणि एक हॉल, एक किचन एक हॉल असेल तर बस झालं. आणि मी ठरवलं पण आहे म्हणे, बघितलं पण आहे, तो 300 पाऊंडमध्ये द्यायला तयार. बरं, 300 पाऊंड तू घराचा किराया देशील. मग त्या घरामध्ये जे बिल येईल, लाईटचं बिल येईल, गॅसचं बिल येईल, त्याला द्यावं लागतील. हो देईन म्हणे ते. मग मग तू घरी स्वयंपाक करणार की हॉटेलात जेवणार? स्वयंपाक कोण करतं म्हणे, हॉटेलात जेवू. मी हॉटेलात जेवणार. सकाळ एक वेळ जेवणार, संध्याकाळी एक जेवणार. मग किती खर्च येईल? कमीत कमी जरी तू एक वेळेस जेवण केलास तर 5 पाऊंड तर कमीत कमी लागतील. म्हणजे दिवसाचे किती झाले? 10 पाऊंड. मग महिन्याचे किती झाले? 300. हे जेवणासाठी 300 पाऊंड जाते. बरं, नंतर मग तुला आणखीन दुसरा खर्च येईल घरचा, की साबण आहे किंवा आणखीन टूथपेस्ट आहे, तेल आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी लागतील तुला. हो लागतील म्हणे. ते जास्तीत जास्त 50 पाऊंड. मग आता लाईट बिल आहे, गॅस आहे, हे छोटे छोटे सामान वस्तू आहेत, त्याचे सर्व महिन्याचे म्हणे 100 पाऊंड येतील एखाद्या वेळेस. बरं तू कसं जाणार? तू नोकरीला मॉलमध्ये जाणार म्हटलास ना, तिथे कसं जाणार म्हणे? बसचं तिकीट लागेल ना. नाही म्हणे, मी बसनं नाही जाणार, मी सायकल घेईन आणि सायकलीवर येईन. हां, चांगली गोष्ट आहे, सायकलीवर जात असेल तर चांगली गोष्ट आहे. बरं मग तुला तुला काही कपडे लागतील, बूट लागेल, काहीतरी लागतील ना, वर्षाचे काहीतरी तुला खरेदी करावं लागेल. त्याला किती लागेल? जास्तीत जास्त वर्षातून 1-2 वेळेस तू खरेदी करशील. हो म्हणे. मग महिना किती येईल त्याचा अंदाजा समजा 100 पाऊंड. मग किती झाले? अगोदरचे 300, नंतरचे जेवणाचे 300-600, बाकीचा खर्च ते 100-700 आणि हे कपड्याचे 800 असे झाले. मग अरे आणखीन एक आहे म्हणे, तुला चॉकलेट आणि आईस्क्रीम फार आवडतात म्हणे. हो हो हो, ते तर मी नक्की खाणार म्हणे, चॉकलेट आणि आईस्क्रीम तर खाणार. मग त्याला किती लागतील? महिना 100 पाऊंड. किती झाले? 900. तरी आहेत म्हणे 100 पाऊंड माझ्याकडे आहेत म्हणे. हां, 100 पाऊंड मला उरले. अरे मग तू कधी तर सिनेमा जाशील, मोबाईल आहे ना तुझ्याकडे, मग त्या मोबाईलचे काहीतरी चार्जेस असतील, ते द्यावं लागेल, इंटरनेटचे चार्जेस द्यावं लागतील. हां, हे सर्व मिळून महिना कमीत कमी 100 तर लागतील. मग हो झाले म्हणे 1000 रुपये, $1000, बरोबर 1000 पाऊंड झाले म्हणे. बरोबर आहे. मग मस्त राहणार म्हणे मी एकटा. बरं म्हणे. मग वडील काय म्हणाले? म्हणे तुला गर्लफ्रेंड आहेत का नाही? हो आहेत म्हणे, एक गर्लफ्रेंड आहे. मग तिला कधी बाहेर घेऊन जाशील का नाही? हॉटेलमध्ये जेवायला किंवा फिरायला किंवा डेटिंगला जाशील का नाही? हो जाणार म्हणे. मग पैसे कुठे आहेत तुझ्याकडे? संपले सगळे. 1000 जे पाऊंड करत होतास ते सगळे संपले. मग बाकीचे कुठे आहेत? काय नाही. मग त्याला समजलं. मग नंतर मग आता तू नुसतं तिची गर्लफ्रेंडच राहील का? नंतर लग्न नाही करणार का? हो करणार म्हणे नंतर लग्न. पण लग्न केल्यानंतर तिचा खर्च, नंतर मुलं होतील, मग त्याचा खर्च, मग मुलं मोठे झाल्यानंतर मोठं घर घ्यावं लागेल, मग किराया जास्त. मग काय करणार? मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. हो म्हणे, मग काय करू बाबा? अरे बघ म्हणे, तू 10वी 12वी शिकलास तर तुला जास्त पगार मिळणार नाही, फक्त 1000 पाऊंड ची नोकरी लागेल. तू जर जास्त शिकलास, मोठा झालास, ग्रॅज्युएट झालास किंवा आणखीन डॉक्टरेट झालास तर बघ म्हणे, मी काय आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. मला किती पगार मिळतो? 6,000 7,000 पाऊंड मिळतो. आता आणखीन वाढणार आहे. मग तू जर शिकलास माझ्यासारखा, जास्त शिकलास तर काय होईल की तुला जास्त पगार मिळेल आणि तू कम्फर्टेबल राहू शकतोस.
तू त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न करू शकतोस, मोठं घर घेऊ शकतोस. मग तेव्हा त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की खरोखर आहे म्हणे आपण आता पुढे शिकायला पाहिजे. जबाबदारी काम करायचं असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं असेल, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं असेल तर जास्त शिकलं पाहिजे आणि जास्त शिकून मग मोठ्या नोकरी करायला पाहिजे. हे वडिलांनी काय तिच्या कलाप्रमाणे घेतलं. सुरुवातीला ज्यावेळेस तो म्हणाला की 10वी-12वीपर्यंत शिकेल, वडिलांनी म्हटलं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुला जर नोकरी करायची असेल, 10वी-12वीपर्यंत शिकायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, कर नोकरी. परंतु अशा प्रकारे ज्यावेळेस वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं आणि तिची जबाबदारी का असते, त्याचं शिक्षणाचं महत्त्व का असतं ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला की मला खरंच शिकायला पाहिजे. ही एक कहाणी मी तिथं असताना वाचली होती. तर या वयामध्ये ज्यावेळेस आपला मुलगा बाहेर जाईल, कॉलेजमध्ये जाईल, तर त्यावेळेस एक जबाबदारी शिकवायला पाहिजे. आता आणखीन एक कुठेतरी मी कथा ऐकली होती की जबाबदारी कशी असते पहा. एक कुटुंब होतं, 3 मुलं होते, म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी, नवरा बायको, 2 मुलं आणि 1 मुलगी. मोठा मुलगा चांगला शिकला होता, नोकरी करत होता. मुलगी पण शिकली होती, ती पण नोकरी करत होती. आणि धाकटा जो मुलगा होता तो बऱ्यापैकी शिकला होता, परंतु काही काम करायचा नाही. ही एक मी कहाणी कुठेतरी ऐकली होती. मग वडील सारखं म्हणायचे, अरे काहीतरी काम कर, काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घे, की आपल्या कुटुंबाचं काहीतरी तू भार उचलायला पाहिजे. आता मी किती वर्ष हे करणार, बघ दादा नोकरी करतो, ताई नोकरी करते, तू पण काहीतरी काम कर. नाही म्हणे, मी काही काम करणार. तो सारखं काय होतं बघा, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये, एकत्र कुटुंब, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये एकच मूल असेल तर त्याचे फाजील लाड होतात. तसंच जास्त मुलं असल्याने आपण म्हणतो की हे लहान मूल सर्वात शेंडेफळ म्हणतो बघा, त्याचे फार लाड होतात. हा सर्वांचा अनुभव आहे. एकट्या मुलाचे पण लाड होतात आणि शेंडेफळ असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे फार लाड होतात. मग अशा वेळेस का होतात, ते मुलं जबाबदारी घ्यायला घेत नाही आणि त्यांना वाटतं की आपलं आयुष्य सुखाने चाललेलं आहे. मग तो मुलगा नेहमी म्हणायचा, मी कशाला काम करू, तुम्ही करता, दादा करतो, ताई करते, मला काय करायचं. परंतु वडील सारखे म्हणायचे, काहीतरी कर, काहीतरी पैसे कमाव, तुझं झालं शिक्षण, आता काहीतरी जबाबदारी असायला पाहिजे. तर मग एके दिवशी मला ठीक आहे, मी काहीतरी कमावतो, मग तुम्हाला पैसे आणून देतो. मग दुसऱ्या दिवशी काय केलं त्यांनी की आपल्या बहिणीकडे गेला. म्हटलं ताई मला थोडे पैसे दे. ती ताई नोकरी करत होती. म्हटलं कशाला पाहिजे, ते नंतर सांगतो म्हणे, तू मला अगोदर काहीतरी पैसे दे. मग ते बहिणीने काय केले, 100 रुपये दिले. मग 100 रुपये घेतला तो आणि तो वडिलाकडे आला. म्हणे बाबा मी आज कमाई केली, मला 100 रुपये मिळाले, हे घ्या म्हणे 100 रुपये. ठीक आहे म्हणे. वडिलांनी काय केलं, ते 100 रुपये घेतले आणि चूल जळत होती, त्या चुलीत टाकले पैसे. काय बघा काय केले, ते 100 रुपये घेतले आणि चुलीत टाकले. मग मुलगा काही बोलला नाही, गेला निघून. त्यांना काय वाटलं की वडिलांनी फक्त 100 रुपये कमावले म्हणून नाराज आहेत काय. मग दुसऱ्या दिवशी काय केलं, तो भावाकडे गेला आणि भावाला म्हणाला की दादा मला पैसे पाहिजे. कशाला पाहिजेत, नंतर सांगतो म्हणे. बरं. मग तो मोठा भाऊ होता, त्याने 200 रुपये दिले. मग तो म्हणाला बाबा आज बघा म्हणे, मी 200 रुपये कमाई केली आणि हे घ्या 200 रुपये. मग त्याने वडिलांना 200 रुपये दिले. ते 200 रुपये काय केले, ते वडिलांनी ते पण चुलीत टाकले. मग त्या मुलगा म्हणाला 100 रुपये टाकले, 200 टाकले, म्हणजे बाबांना वाटतं की मी जास्त कमवायला पाहिजे. मग तो काय केला, तिसऱ्या दिवशी आईकडे गेला आणि आईला म्हणाला की मला पैसे पाहिजे. म्हणलं कशाला, मी नंतर सांगते. आणि नेहमी पहा, ही माता जी असते ना, मुलं कितीही चुका करू द्या,
मुलाच्या चुका ती पोटात घालते आणि मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते. मग ती माऊलीने काही विचारलं नाही, तिनं काय केली, 500 रुपये दिले. मग हा खुश की आज मी 500 रुपये कमावले आणि तो बाबाकडे आला खुशीमध्ये. बाबा आज मी 500 रुपये कमावले म्हणे, हे घ्या 500 रुपये. मग त्यांनी बघितलं, अरे वा 500 रुपये कमावला, चांगली गोष्ट आहे. मग ते 500 रुपयेसुद्धा त्या वडिलांनी चुलीत टाकले. अगोदर 100 टाकले, नंतर 200 टाकले, 500 पण टाकले, चुलीत टाकले. मग हा मुलगा विचार करू लागला, इतके मी पैसे कमावले, 100 रुपये कमावले, 200 कमावले, 500 कमावले, तरीसुद्धा वडील चुलीत टाकतात. माहीत नाही म्हणे काय करायला पाहिजे. आता कुणाकडे पैसे मागावं? बहीण झाली, भाऊ झाला, आई झाली. आता मित्राला वगैरे मागणं किंवा हे बरोबर वाटत नव्हतं त्याला. मग त्याने काय केलं, खरंच एके दिवशी तो गेला, रेल्वे स्टेशनवर गेला आणि हमाली केली. दिवसभर हमाली केली. मग त्याला 50 रुपये मिळाले, स्वतःच्या कमाईचे 50 रुपये मिळाले. तो आला दुसऱ्या दिवशी, बाबा म्हणे आज माझी जास्त कमाई झाली नाही, ठीक आहे म्हणे 50 रुपये, 50च कमवलं, आण म्हणे. 50 रुपये घेतले. मग ते वडील ते पैसे चुलीत टाकत होते. ते पैसे 50 रुपये चुली टाकत होते वडील. त्यावेळेस त्या मुलाने त्या बाबाचा हात पकडला, टाकू दिलं नाही. आणि तो डोळ्यात पाणी आणून सांगू लागला, बाबा हे अगोदरचे पैसे माझे नव्हते, परंतु हे जे 50 जे आहेत ना, ही माझी कमाई आहे, तुम्ही टाकू नका. अगोदर मी बहिणीकडनं, ताईकडनं, दादाकडनं, आईकडनं आणले होते आणि आता हे 50 आहेत. खरंच मी हमाली केली, रेल्वे स्टेशनला गेलो आणि ही माझी कमाई आहे, तुम्ही टाकू नका. बाबाला माहीत होतं सगळ्या गोष्टी. तो थांबला. तो बाबा म्हणाले, हे बघ म्हणे की स्वतः ज्यावेळेस मनुष्य पैसे कमावतो त्यावेळेस त्या पैशाची किंमत त्यांना असते. अगोदर मी 100 रुपये टाकले, 200 रुपये टाकले, 500 रुपये सुद्धा टाकले, तरी तू काही म्हणाला नाहीस, कारण ती तुझी कमाई नव्हती. तू तुझ्या ताईकडून, भावाकडून आणि दादाकडून आणि आईकडून आणला होतास. त्यावेळेस हे पैसे मी चुलीत टाकले तरीसुद्धा तुला दुःख झालं नाही, पण तू स्वतःच्या कमाईचे 50 रुपये ज्यावेळेस मी तुझे टाकत होतो तुला दुःख झालं. म्हणजे काय, स्वतः जेव्हा मनुष्य पैसे कमावतो त्यावेळेस त्या पैशाची किंमत असते. अशा प्रकारची जाणीव ह्या लहान मुलावरती करून द्यावी की आता तू पुढे कॉलेज झाल्यानंतर, शिक्षण झाल्यानंतर नोकरी करशील आणि जबाबदारी पडेल तुझ्या अंगावरती, कुटुंबाची असेल, समाजाची जबाबदारी असेल, देशाची जबाबदारी असेल, अशा प्रकारची जबाबदारी येईल. तर तू आतापासूनच तयारी करायला पाहिजे. काही जे का आपण कमाई करतो, जे काही आहे त्याच्यामध्ये तेवढी बचत करावं लागते. आता होतं आहे काय पहा म्हणे, अगोदर हे सर्वाचाच अनुभव आहे की अगोदर आपले आईवडील, 4-5 भावंड, एवढा मोठा परिवार, तरी परंतु आपलं आयुष्य मजेत गेलं. आपल्या गरजा भागल्या, आपली चैन पण भागली. बापाच्या कमाईवरती आपलं सर्व गरजा भागल्या, चैन भागली, ऐशाराम केला, मजा केली. परंतु आता काय, आम्ही दोघं नवरा बायको आणि मूल 1 किंवा 2. आता आम्ही दोघंही नोकरी करतो आणि मुलं फक्त 1 किंवा 2, तरीसुद्धा आमच्या ज्या गरजा आहेत त्यासुद्धा भागत नाही. अशी परिस्थिती आहे आता. का, याचा अर्थ सर्वांनी विचार करावा. ज्यावेळेस आईवडील होते, वडील एकटेच कमवायचे, आई घरचं काम करायची, आम्ही 4-5 भावंड, त्यावेळेस सर्व आमच्या गरजा भागायच्या, आम्ही चैन करायचं, आमच्या मौज मजा करायची. आणि आता आम्ही नवरा बायको दोघंही कमावतो आणि जबाबदारी फक्त 1 किंवा 2 मुलाची असते, तरीसुद्धा आपल्या गरजा भागत नाही. यावेळेस प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येकाने विचार करावा, ह्याचं कारण काय. अगोदर भागत होता, आतापर्यंत का भागत नव्हतं. तर ह्या ज्यावेळेस युवा अवस्थेच्या पिरियडमध्ये, युवा अवस्थेच्या काळामध्ये लहान मुलावरती शेवटी ही जबाबदारी शिकवावी. पैसा कसा कमवावा, पैसा कसा बचत करावा, पुन्हा मदत कशी करावी, अशा प्रकारची
जबाबदारी शिकवावी. पुढे ते कॉलेजला जातील. कॉलेजला गेल्यानंतर शिक्षण संपल्यानंतर नोकरी करतील. तर या गोष्टीची जबाबदारी या शेवटच्या काळामध्ये युवावस्थेमध्ये मुलावरती करावे, संस्कार घडवावेत. आता हे आपण थोडं हे बालसंस्कार हे जे सत्र चालू आहे, ही मालिका चालू आहे, आपण आता थोडा सिंहावलोकन करू की बालक कशा प्रकारे घडत गेलं, कशा प्रकारे ज्ञान ग्रहण करत गेलं, हे संक्षिप्त थोडक्यात आपण याचा हे करू की बघा, बालक ज्यावेळेस आईच्या गर्भात असतं, आपण पाहिलं, तेव्हापासून बालक शिकत असतं, ज्ञान ग्रहण करत असतं. आईकडून पालनपोषण होतं, त्याचं पोषण आईकडनं होतं गर्भावस्थेमध्ये, आणि तेव्हापासून ज्ञान ग्रहण करतं. त्या काळामध्ये मी सांगितलं की आईची भूमिका फार फार महत्त्वाची असते. आईने फार जबाबदारीने वागायला पाहिजे. काय जेवण करावं, काय वाचन करावं, काय पाहावं, काय बघावं, काय बघू नये, कोणते सिनेमे बघावेत, कोणती मालिका पाहावी, कसलं वाचन करावं, ह्याच्याबद्दल मी सविस्तर सांगितलं की मातेने फार जबाबदारीने वागायला पाहिजे. त्या बालकावरती फक्त मातेचाच प्रभाव पडतो. तर गर्भावस्थेमध्ये मातेची भूमिका फार फार महत्त्वाची. नंतर जन्म झाल्यानंतर ते 6 वर्षापर्यंत बाल्यावस्थामध्ये बालक कशा प्रकारे शिकत असतं. मी जन्माल्यानंतर की आईचं दूध किती महत्त्वाचं आहे याच्यावरती सांगितलं की जास्तीत जास्त आईनं आपलं दूध त्या बालकाला द्यावं. काही मातेच्या प्रकृतीवरती अवलंबून असतं. काही 5-6 महिन्यापर्यंत दूध असतं आईला, काही जण 1 वर्षापर्यंत, आणि काहीचं पाहिलेलं आहे की 1-1.5 वर्षापर्यंतसुद्धा आईला दूध असतं. जोपर्यंत आईचं दूध असतं बालकाला अवश्य पाजवावे. आणि मी त्यावेळेस हे सांगितलं की माझं ठाम मत आहे, जोपर्यंत आईला दूध आहे तोपर्यंत आईनं कामावरती जाऊ नये, बालकाची काळजी घ्यावी. बालक जितका आईच्या जवळ असेल, संपर्कात असेल, किंवा आईचं दूध पित असेल, तर बालकावरती चांगले संस्कार होतात. मी नेहमी म्हणतो, किंवा हे शास्त्रामध्ये सुद्धा आहे की स्त्री ही मनाने कार्य करते. म्हणजे मनाचा प्रभाव स्त्रीवरती जास्त असतो, आणि पुरुषाचा प्रभाव बुद्धीचा प्रभाव पुरुषावरती जास्त असतो. पुरुष हा बुद्धीनं कार्य करतो आणि स्त्री ही मनाने काम करते. मग लहान बालक जेव्हा आईच्या संपर्कामध्ये जास्त असेल तर ते एक प्रकारची भावना तयार होते, एक प्रकारचं बंधन तयार होतं, एक प्रकारची ममता तयार होते. तर लहान बालक 1-2 वर्षापर्यंत आईने स्वतः अंगाखांद्यावरती खेळवावं, आपलं दूध पाजवावं. त्या पिरियडमध्ये मी तर म्हणतो की आपण नोकरी करू नये, बालकाच्या संपर्कात असावं. नंतर बालक हळूहळू 5-6 वर्षापर्यंत तरी ते लहान मूल आईजवळच झोपावं. मुलगी असो किंवा मुलगा असो, आईजवळ असावं. आई ही कारुण्याची खाण आहे म्हणतात, वात्सल्य शिकवते, प्रेम शिकवते. ही मनाने कार्य करते. ही जी एक प्रकारची भावनिक आहे, भावना निर्माण, ही आईपासून होत असते. असं सांगितलं जातं, ज्या घरची आई सुसंस्कृत आहे त्या घरचे मुलं संस्कारी निघतात. म्हणजे आईचा प्रभाव लहान मुलावरती किंवा बालकावरती जास्त असतो. तर हे 6 वर्षापर्यंतचे बालक जे असतं त्याच्यावरती आईनं जास्त प्रेम करावं, आईनं जास्त आपल्याजवळ घ्यावं, आईबरोबर बालक झोपावं, आईच्या अंगाखांद्यावरती खेळावं. तिच्यामुळे एक प्रकारची भावनिक निर्माण होते. या काळामध्ये 6 वर्षाच्या काळामध्ये मी सांगितलं की लहान मुलाचे लाड करावे, त्याला जास्त बोलू नये, तिच्यावरती रागावू नये. आणि अगोदरपासून सांगतो, आता पण सांगतो, अगोदर सांगितलेलं आहे की मोबाईलची सवय लावू नये. मोबाईलवरती फार बोलता येतं, परंतु हा विषय नाही आहे. म्हणजे एवढंच करायचं की लहानपणापासून सुद्धा मोबाईलची सवय लावू नये.
आता नंतर बालक काय होतं, नंतर किशोरावस्थेत 6 ते 12 वर्षाच्या वयामध्ये, हे मी वर्ष ढोबळ सांगितलेले आहेत, ॲक्च्युअल समजू नये, कमी जास्त होऊ शकतात. बाल्यावस्था किंवा किशोरावस्था, युवावस्था, हे जे मी ढोबळ वर्षाचं हे केलेलं आहे, तर ते एकदम काटेकोर समजू नये. किशोरावस्थेमध्ये काय असतं की मग बालकाचं निरीक्षण चालूच असतं, ज्ञान ग्रहण करण्याचं चालूच असतं, ते शाळेत जायला चालू करतं, त्याची कक्षा वाढते, मग त्यावेळेस विचार करायला चालू करतो. मनुष्याची, त्या बालकाची विचारशक्ती वाढत जाते, बुद्धी विचार करते की असंच का, ते तसंच का, हे असंच का करावं, तसंच का करावं, हे प्रश्न पडतात. ते प्रश्न आईवडिलाला विचारतात किंवा आजी आजोबाला विचारतात. त्या प्रश्नाचे यथासांग म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तर द्यावे, त्याला नैराश करू नये. तर त्या प्रश्नाचे, त्या बालकाला जे प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण द्यावे आणि त्याचं समाधान करावं. संस्कार घडवण्यासाठी हा जो काळ आहे तो फार महत्त्वाचा आहे. या काळामध्ये म्हणजे 6 ते 12 वर्षाच्या वयामध्ये, किशोरावस्थेमध्ये, की मुलावरती जे संस्कार होतात ते पुढे पक्के होतात. हा काळ संस्कार घडवण्याचा मूळ आहे म्हटलं तरी चालेल. संस्काराचं मूळ ही वय आहे. या वयामध्ये संस्कार चांगल्या प्रकारे घडवावेत आणि हे संस्कार पुढे टिकतात. मुले काय करतात, अनुकरण करतात. मी आणखीन सांगितलं की मुलाला नेहमी सांगत जाऊ नका. तुम्हाला जे करायचं आहे, तुम्हाला जे शिकवायचं आहे त्याचं अनुकरण स्वतः करा. म्हणजे ते मुलं आपोआप पाहून, अनुकरण करून ते शिकतात. सांगून शिकत नाही, अनुकरण करून शिकतात. मुलांनी ताटातलं पूर्ण जेवण करावं असं तुम्हाला वाटत असेल तर मुलाबरोबर जेवत असताना आपण ताटातलं पूर्ण अन्न संपवावं. ते मूल पाहतं. मग आई वडील, आजी आजोबा आपल्या ताटातलं पूर्ण जेवतात, मग तो पण जेवायला लागतो. म्हणजे सांगायचा माझा उद्देश की सांगण्यापेक्षा कृती करत जावं आणि कृतीमधून मुलं फार पाहत शिकत असतात. यावेळेस शाळेत जाताना मित्र वाढतात, शिक्षक वाढतात. मग शाळेत गेल्यानंतर मुलं तुलना करतात, कंपॅरिझन करतात. मला हे मिळालं, मला ते मिळालं, मला हे नाही, मला ते नाही, याचं निरसन करावं. या काळामध्ये अभ्यासात गोडी लावावी. सारखं अभ्यास कर म्हणू नये. मी सांगितलं होतं पहा की नोट्स काढावेत, नोट्स काढण्याची सवय लावावी. रोज काहीतरी वाक्य लिहिण्याची सवय लावावी. विचार करण्याची क्षमता वाढते. नंतर प्राणायाम एक सांगितलं होतं, प्राणायाम करायला शिकवावं. प्राणायामाने बुद्धी तल्लख होते. भ्रमरी प्राणायाम सांगितला होता, बुद्धीचा विकास होतो, मन शांत होतं. या काळामध्ये जितक्या चांगल्या आपल्या सवयी आहेत किंवा आपल्या सनातन धर्मातल्या संस्कार आहेत ते शिकवावे. की अन्न वाया जाऊ देऊ नये, नंतर दुसऱ्यांना मदत करणे, दान करणे, अडल्या पडल्याला मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, शिस्त आहे, स्वच्छता आहे, ह्या हळूहळू शिकवावं. आणि या काळामध्ये 6 ते 12 वर्षामध्ये आपण काय केलं, 6 वर्षापर्यंत लहान मुलाचे लाड केले. आता लाड पण करावेत आणि थोडी ताठर भूमिका पण घ्यावी. आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मी सांगितलं होतं पहा की मुलं हट्टी बनतात, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. जर तुम्ही त्या गोष्टी तत्काळ आणून देऊ लागलात तर मुलं हट्टी बनतात. जरी तुमची ऐपत असली, तुमच्याकडे पैसा असला तरी मागितल्या कोणती गोष्ट देऊ नये. थोड्या दिवसानंतर, उद्या किंवा परवा अशा प्रकारे द्यावे. मागितल्या देऊ नये. एक प्रकारचं हट्टीपणा येतो, मला मागेल ते मिळेल असं त्याची भावना होते. मुलं हट्टी बनतात, रागराग नाही मिळालं तर मग चिडचिड करतात, रागराग करतात. हे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये हे घडण्याची जास्त शक्यता असते. तर लाड पण करावेत आणि थोडी ताठर भूमिका पण घ्यावी. आणखीन एक सांगितलं होतं बा, या वयामध्ये मुलं जे आहेत, मुलाच्या शरीरामध्ये बदल होत राहतात.
शरीरामध्ये असे बदल होतात मुलाच्या आणि मुलीच्या की ते अगोदर ते अनुभवलेले नसतात, त्यांना काहीतरी विचित्र वाटतं. मग हे बदल होत असताना की आईवडिलांनी पण समजून घ्यावं, त्याच्या कलाप्रमाणे घ्यावे. त्यावेळेस त्या शरीरामध्ये बदल होतात, मनावरती सुद्धा बदल होतात. चिडचिड करतात, रागराग करतात, अभ्यास करत नाही, आपल्याच मस्तीत असतात, आत्मकेंद्रित असतात. नार्सिझम जो आहे प्रकार सांगितला होता तो येण्याची शक्यता असते. चांगलं दिसावं, नेटकं दिसावं, मेकअप करावा, केस विंचरावेत, अशा प्रकारची ही भावना तयार होते. चांगलं दिसण्याची, चांगलं राहण्याची, मेकअप करण्याची ही सवय या याच्यामध्ये लागते. आणि या वयामध्ये मित्र जास्त असतात. मुलं काय करतात, काही पडलेले प्रश्न आहेत ते मित्राबरोबर शेअर करतात. आईवडिलाबरोबरचं जे अगोदरचं जे वागणं असतं ते थोडं दूर जातात. आईवडिलांना जास्त विचारत नाही. काही प्रश्न पडले तर ते मित्राला विचारतात. मित्राकडून त्याचं उत्तर त्यांना अपेक्षित असतं. मित्रमंडळी चांगली असली तर चांगले संस्कार होतात, परंतु जर मित्र चांगले नसले तर वाईट सवयी लागू शकतात. मग या पिरियडमध्ये की आईवडिलांनी की संपर्कात असावं. लहान मुलाच्या या 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 वयामध्ये, किशोरावस्था म्हणा किंवा पुढे युवावस्थेमध्ये संपर्कात असावं. मुलाच्या संपर्कात असावं, सतत संभाषण असावं. शाळेत काय शिकलास, काय नाही, म्हणजे त्याला वाटावं की आई वडील माझी काळजी करतात, आजी आजोबा माझी काळजी करतात. मग तो आईवडिलापासून किंवा आजी आजोबापासून जास्त दूर जाणार नाही. अभ्यास कसा करावा याबद्दल मी बोललो. सुरुवातीपासून अभ्यास करावा, म्हणजे पुढे परीक्षेच्या वेळेस टेन्शन येणार नाही. आणि अभ्यास करत असताना स्ट्रेस रिलिव्हिंगबद्दल सांगितलं की तुमची जो छंद आहे तो जोपासावा. वाटलं की आज आता जास्त अभ्यास झाला, कंटाळा आला, मग तो छंद जोपासावा. 1-2 तास दिवसातले काढून ठेवावे. जो कोणता छंद असेल तो छंद, खेळ आहे म्हणा, पेंटिंग आहे म्हणा, की आणखीन काही वादन आहे, गायन आहे, वादन आहे, तबला वाजवायला येतं किंवा पेटी किंवा आणखीन काही, हे छंद जोपासावेत. म्हणजे आपल्या जे बुद्धीवरती जो ताण पडतो अभ्यास करून की तो कमी होतो. आणि त्याला स्ट्रेस रिलिव्हिंग म्हणतात. हे छंद जोपासावा. मग त्यावेळेस आईवडिलांनी म्हणू नये की 10वी-12वीचं वर्ष आहे, तू सारखा अभ्यास कर म्हणून. त्याला पण थोडी आरामाची गरज असते. त्याला पण स्ट्रेस रिलिव्हिंग करायचं असतं. सतत अभ्यास होत नाही. आणखीन एक ते सांगितलं होतं नोट्स काढणे, रिव्हिजन करणे, नंतर काहीतरी लिहिणे, ह्या गोष्टी पण कराव्यात. आणि मित्रमैत्रिणीमध्ये आपापसामध्ये चर्चा करावी. जो विषय ज्या मित्राला येतो तो दुसऱ्याला शिकवावा. हे करून पाहावं. ह्याच्यावरनं का होतं की आपण ज्या विषयामध्ये तज्ज्ञ आहोत तो विषय आणखीन पक्का होतो आणि दुसऱ्या मित्राला सुद्धा याचा फायदा होतो. तर अशा प्रकारचा अभ्यास करत जावं. सतत अभ्यास असावा सुरुवातीपासून, म्हणजे शेवटच्या परीक्षेच्या काळामध्ये जास्त टेन्शन येणार नाही. आणि या काळामध्ये एक सांगितलं होतं बघा की या मुलामध्ये रिवॉर्ड सेंटर, म्हणजे हे अगोदर जागृत होतं. म्हणजे कसं, कौतुक आवडतं. काही प्रावीण्य मिळालं की आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी, घरातल्या मंडळींनी त्याचं कौतुक करावं. ही स्वाभाविक गोष्ट आहे. तर लहान मुलांना जर त्यांनी अभ्यासामध्ये प्रगती केली असली, खेळात प्रगती केली असली की त्याचं कौतुक करावं, त्याला शाबासकी द्यावी, कधी बक्षीस म्हणून द्यावं. हे या काळामध्ये तुम्ही त्याला बक्षीस, समजा तुम्ही 100 रुपये दिला, फार त्या मुलांना फार कौतुक वाटतं की मला आजी आजोबांना 100 रुपये दिले. हे मी काय सांगतो बघा, हे करून बघा. 100 रुपयाची खरी व्हॅल्यू नसते, परंतु ती ही भावना असते. त्या मुलाला समजतं की माझ्या आजी आजोबाला मी या खेळामध्ये प्रगती केली, मी फर्स्ट आलो, तर आजी आजोबाला कौतुक वाटलं, त्यांनी मला 100 रुपये दिले. ते 100 रुपये जपून ठेवतात.
तुम्ही पहा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लहान मुलाचं कौतुक करावं. नंतर काय होतं, त्यांचं कंट्रोल सेंटर नंतर डेव्हलप होतं. कंट्रोल सेंटर म्हणजे काय, की ताबा, मनावरती ताबा. ते हळूहळू डेव्हलप होतं, नंतर होता. तर हा जो ताबा आहे, मनावर ताबा कसा आणावा, कंट्रोल कसा असावा, आपल्याला जे मनाला जे वाटेल ते करू नये. मनावरती ताबा मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत. मी प्राणायाम सांगितलं होतं, ते प्राणायाम एक आहे. नंतर कठीण प्रसंग आहे, त्याला कसं सामोरं जावं. थंडी, पाऊस, वारा, गरमी, काय अनुकूल परिस्थिती नसते, प्रत्येक वेळेस प्रतिकूल परिस्थिती असते. मग त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा प्रकारे निभावून न्यावं, अशा प्रकारचं सवय लावावी. कष्टाची सवय लावावी. मुख्य आहे, कष्टाला पर्याय नाही, कष्ट करावे. आपण स्वतः या काळामध्ये कष्टाची सवय लावावी, म्हणजे पुढे मुलं कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकतात. त्यांना काही वाटत नाही. कोणतीही जरी परिस्थिती आली तर ते चॅलेंज ते स्वीकारतात. तर आता हे संक्षिप्तपणे सांगितलं. कॉलेजमध्ये जाण्याच्या अगोदर आताच पाहिलं आपण की मुलाला जबाबदारी शिकवावी, की कुटुंबाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, समाजाप्रती, कुटुंबाप्रती आपलं काही कर्तव्य असतं, देशाप्रती आपलं काही कर्तव्य असतं, त्याची जाणीव करून द्यावी. पुढे कॉलेजमध्ये जाणार असतात मदत करण्याची सवय लावावी, अडल्या नडल्याला मदत करावी. आता तू कॉलेजमध्ये जाशील, काही मुलं गरीब असतात, त्यांना मदत करावी. त्यांना काही पुस्तक पाहिजे असले किंवा आणखीन काही पाहिजे असेल तर त्याला मदत करण्याची मदत करावी. अशा प्रकारची सवय या युवावस्थेमध्ये आपण आईवडिलांनी, आजी आजोबांनी त्या मुलावरती लावावी. चांगले संस्कार करावेत. आपले जे संस्कार आहेत, आपल्या सनातन धर्माचे संस्कार आहेत, ते संस्कार मुलांना शिकवावे. की मग मूल काय होतं, की बाह्य जे प्रलोभनं आहेत त्याला बळी पडत नाही, वाम मार्गाला लागत नाही, आणि हे त्याच्याच भविष्यासाठी चांगलं असतं. अशा प्रकारे आपण त्याला समजावून सांगितलं तर मुलं शिकतात, मुलं ऐकतात. आता आपला प्रश्न चालू झाली होती ही मालिका, की मुले सांगितल्यानंतर ऐकत नाहीत, कसं करावं, हा पहिला आपला प्रश्न होता. त्या प्रश्नावरतीच ही मालिका चालू झाली, बाल्यसंस्काराची. तर हिच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा उहापोह मी केलेला आहे. माझे काही विचार आहेत, ते माझे आहेत. आपण त्यावरती विचार करावा. पटलं ठीक आहे, नाही पटलं तर ठीक आहे. आणि समजा काही आपण पटलं नाही, तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नाहीत, तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये, माझं एक चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये कॉमेंट्समध्ये लिहावेत. आपण त्याच्यावरती अवश्य विचार करू. काही समजलं नाही किंवा आणखीन काही माहिती पाहिजे असेल की आपण चर्चा करू शकतो. माझा फोन नंबर सांगतो. ज्यांची ओळख आहे त्यांना माहीत आहे, परंतु ज्यांची ओळख नाही त्यांच्यासाठी माझा फोन नंबर सांगतो. वाटल्यास आपण लिहून घ्यावा. 9892370422. आणखी एक वेळ सांगतो, 9892370422. ह्या नंबरवरती मला माझ्याबरोबर संपर्क साधावा. काही प्रश्न असतील तर ते विचारावेत, किंवा काही गोष्टी तुम्हाला आवडल्या नाहीत आणि तुम्हाला वाटलं की मी काही जे सांगितलं ते बरोबर नाही, त्याबद्दल पण आपण चर्चा करावी. माझं काही चुकत असले तर मी त्याच्यामध्ये अवश्य परिवर्तन करेन. मनुष्य हा फक्त बाल्यावस्थेमध्ये शिकत नसतो, जन्मापासून म्हणजे आईच्या गर्भापासून ते मरेपर्यंत शिकत असतो. त्याचा हा शिक्षणाचा जो प्रवास आहे मरेपर्यंत असतो. जसा विचार आहे, विचार हा मरेपर्यंत असतो, तशाच प्रकारे मनुष्य हा मरेपर्यंत शिक्षण घेत असतो. तर मला आवडेल की तुमचे कॉमेंट्स, तुमचे सजेशन्स, आणखीन ही मालिका किंवा आणखीन पुढच्या मालिका
किंवा हे व्हिडिओ कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट करावे. काही माझ्या मित्रांनी सजेशन दिले होते त्याचा की व्हिडिओ कसा बनवावा. कारण याच्यामध्ये माझा जास्त अनुभव नाही आहे. कसा बनवावा, कशाप्रकारे बोलावं, कशा प्रकारची लाईटिंग असावी वगैरे, अशा प्रकारच्या काही तुमच्या सूचना असतील तर त्या अवश्य मला सांगाव्यात. आणि याच्यामध्ये कशाप्रकारे प्रगती करता येईल याचा मी अवश्य विचार करेन. आता ही मालिका येथे थांबवतो. सर्वांना माझा राम राम. ओम शांती शांती शांती.